पुण्यावरून मुंबईला जाणारी मिसिंग लिंक सध्या बंद आहे। मी त्याच ठिकाणी तुम्ही पाहता की या मिसिंग लिंकच्या बाहेर जेव्हा बोगदा बाहेर पडतो त्याच बोगद्याच्या तोंडावरती पूर्णपणे ही दरड कोसळली होती। मोठा या ठिकाणी संपूर्णपणे दरड कोसळल्यामुळे मोठा सिमेंटचा भाग कोसळल्यामुळे पूर्णपणे मिसिंग लिंक हा सध्या बंद आहे। ही जी मार्गिका आहे ही पुण्यावरून मुंबईला जाणारी ही मार्गिका आहे आणि याच मार्गिकेचं आहे ते काम आता केलं जात आहे। आणि सध्या आपण पाहतो की या ठिकाणी मंत्री आहेत ते शिवेंद्रराजे भोसले पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर काय म्हणाल, कशा पद्धतीचं काम चालू आहे, किती वेळ लागू शकतो? तर अजून एक हे सगळं क्लिअर व्हायला 2-3 तास लागतील। आता थोडं पोलीस डिपार्टमेंट इथे आहे, ट्रॅफिकचे आहे, त्याच्यानंतर आता इथं पाण्याचा आपण प्रवाह बघतोय, वरनं जे पाणी या बाजूला आलंय तर याचे बघून म्हणजे किती लेन सुरू करायच्या, कसं सुरू करायचं हे पोलीस डिपार्टमेंटच सरळ, कारण शेवटी काय प्रवाशांची सुरक्षा राहिली पाहिजे। आता एवढ्या वेळेमध्ये वरनं काही अजून काही खाली आलेलं नाहीये, म्हणजे नवीन काही आहे, पण पाऊस चालू आहे। दुसरं म्हणजे वर जाऊन फार बघता पण येत नाही डोंगरात, कारण धुकं आहे, पाऊस आहे, धुकं आहे, वारं आहे, त्यामुळे तिन्ही गोष्टी जरा आपल्या कामाच्या विरोधात आहेत। तरी इथलं हे करून लवकरात लवकर 1-2-3 तासानंतर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय होईल। जसं पहिलं तर हा जो प्रवाह आपण बघतोय, सगळ्या आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांचं म्हणणं की पूर्वी इकडनं पाणी कधीच आलेलं नाहीये, म्हणजे असं हे अचानक पाणी इकडं का वळालं, काय नैसर्गिक वर डोंगरामध्ये काही प्रवाह बदलला का काय, थोडं आपल्याला नंतर त्याचं हे करून मग तो प्रवाह कुठं डायव्हर्ट करायचा थोडं बघायला लागेल। आजच्या घडीला तरी आपण वर जाऊन काय त्या पावसात आणि या धुक्यामध्ये वाऱ्यामध्ये बघू शकत नाही, तरी 2-3 तासामध्ये इथलं सगळं आहे ते क्लिअर करून घेतलं जाईल। तसं स्ट्रक्चरल कुठेही इथं कशालाही डॅमेज नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी टेक्नॉलॉजी वापरली आहे, हे 3:30 वाजता हे झाल्या कंट्रोल रूमला कळाल्या लगेच कंट्रोल रूमनं अलर्ट दिला आणि लगेच वाहतूक, त्यामुळं काही दुर्घटना झाली आणि मग हे झालं असं नाही। आपण वेळेत सगळं जे काही टेक्नॉलॉजी वापरली, तर जे काही कॅमेरे वगैरे जे काही सिस्टम कंट्रोल रूम बसवली आहे, सॉफ्टवेअर AI वगैरे जे आता आपण सगळं बोलतो, सगळ्या त्याच्यामुळं हे वेळेत ताबडतोब आपल्याला कळालं हे झालेलं असल्यामुळं आणि आपण वाहतूक जी आहे तिथं वळवली, असं सगळं आहे। आता मिसिंग दोन्ही मार्गिका आपण आता चेक करणार आहात? आता तर सर आपण इथलं काम आधी नीट करून घेतोय, जरा दुसरीकडचं पण आपण अजून तर काय वरनं असं कुठं म्हणजे आता पलीकडच्या बाजूनं मी आत्ताच आलो मुंबईच्या बाजूनं, अजून तर तिकडं कुठे असं काय वरनं काही झालंय किंवा पाण्याचा प्रवाह आलाय किंवा डोंगरातनं काही दगड वगैरे येतात असं दिसत नाहीये, पण आपण चेक करून घेऊ, कारण आज इकडं झालंय उद्या तिकडं झालं तर शेवटी निसर्ग आहे आणि निसर्गात काय असतं आपण सांगू शकत नाही। पण नक्की सुरक्षिततेच्या बाजूनं दोन्ही म्हणजे याच्या पण दोन्ही म्हणजे दोन्ही म्हणण्यापेक्षा चारही जे एंट्री तिकडच्या आणि तिकडच्या सुद्धा सगळे परत एकदा तपासले जातील आणि सुरक्षितता जपली जाईल। आपण पाहतो की मिसिंग लिंक आहे ते संपूर्णपणे जाणारे येणारे टनल आहे ते पूर्णपणे चेक करण्यात येणार आहेत आणि सध्या वाहतूक आहे ती व्यवस्थित सुरू आहे। काही वेळानंतर आहे तो मिसिंग लिंक चालू होण्याची शक्यता आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।